चला सामना सुरू करायचा लगेच. चहुवेद ज्ञानी शाही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंठोणी नवनीता तैसेची अनंता वाया व्यर्थ कथा सांडणे मार्गो. मंडळी सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये समस्त ग्रामस्थ पेरंगुट आयोजित रायझिंग स्टार करंडक 2025 च्या सोहळ्यामध्ये आपलं स्वागत करतो. घोटावडे वॉरियर्स घोटावडे विरुद्ध सरपंच सुनील भाऊ कळमकर. कृष्णा जो पण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजीसाठी तयार आहे. समोर असेल अक्षय. लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल त्यावेळेस अगदी मैदानाच्या मध्ये आपण बघतोय DRS पहिल्याच बॉलवरती रिव्ह्यूचा वापर. वातुंडे टीम अमोलदादा शिंदे प्रतिष्ठान वातुंडे संघ आपण आलात. रायझिंग स्टार करंडक खेळलात. अपयश आलं काही हरकत नाही, परंतु आम्ही तुमचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करत आहोत. तर सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. या स्पर्धेची एक आठवण आपण नक्कीच आम्ही तुम्हाला देऊन सन्मानित करतोय. एक सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान केला जातोय. तर अमोलदादा शिंदे प्रतिष्ठान वातुंडे टीम आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे. मैदानामध्ये सामना रंगलेला आहे. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 10 नोव्हेंबर म्हटलं की इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मला वाटतं पंचाने माझ्यापर्यंत माहिती कळवली की लेग स्टिक वरून हा जाणारा चेंडू होता. बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा. समोर असलेला अक्षय. गोलंदाजीसाठी गोलंदाज कृष्णा. 9 सेकंडला आपण बघतोय सागर. यावेळेस बॅकफुटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. कट केल्या बॉलला डी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यावेळेस घेतल्या जात आहेत. आर्यनदादा निकटे आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार या स्पर्धेसाठी मित्र उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. महेश दादा वाघ यांचे शुभ हस्ते आम्ही अमोलदादा शिंदे प्रतिष्ठान वातुंडे संघाचा सन्मान करतोय. सामन्याकडे जाऊयात. पुन्हा एकदा मॅच कडे मी तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. हा चेंडू देखील इथे डॉट येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक इनसाइड आउट खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खेळाडू आहेत फार दूरवरती. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळतायत 4. आज 10 नोव्हेंबर आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर सगळ्या रायझिंग स्टार टीमचं मी म्हणेल की आजचा शुभमुहूर्त ज्या प्रकारचा त्यांनी या स्पर्धेसाठी निवडलाय. आजचा शिवप्रताप दिवस आहे. शिवप्रताप दिन आहे. छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाचा कोथळा आजच्या दिवशी बाहेर काढला. आयुष्यात अशीच अफजल रूपी भयानक विध्वंसक संकटे आली म्हणून माघार न घेता संकटाचाही कोथळा बाहेर काढण्यासाठी आपण लढू. हेच काहीतरी विचारांचे आचरण आपण आपल्या जीवनात लागू करावे. हेच या शिवचरित्रातून आपल्याला शिकायचंय. संकट आली म्हणजे आपण संपलो, आपण थांबलो असं अजिबात होत नाही. आज शिवप्रताप दिन आहे तर आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजांच्या इतिहासाकडे जरूर जाऊयात. 7 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू असताना ऑन साइडला चेंडू खेळलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. खेळाडू फार दूरवरती. चेंडू मात्र निघालाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतायत 4. चौकार.
पहिलवान आदरणीय अमोलदादा शिंदे प्रतिष्ठान वातुंडे टीम आपण खूप चांगले खेळलात. हार्ड लक. नेक्स्ट टाइम इन बेटर टाइम. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 11 धावा स्कोर बोर्ड वरती आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. षटक क्रमांक 5 षटकांची मॅच आहे. महत्वाची मॅच, आजच्या दिवसातील महत्वाची मॅच. निखिल दादा मसूरकर यांच्या वतीने डीजे दशरथ तुमच्यासाठी 100 रुपये. म्हणजे गाणी वाजवतोय कोण, पैसे मिळतायत कोणाला, मग काय हरकत नाही, मिळणार तुम्हालाच आहे. निखिल दादा मसूरकर यांच्या वतीने प्राइज. आज दशरथ आजा फॉर्म लाइन. अभी तो दशरथ चार्ज हो गया. बोलो तैयार. 11 धावा स्कोर बोर्ड वरती मैदानाच्या मध्ये आता असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज स्पीड अप करायचा आहे टीम. सुमितच्या हातामध्ये चेंडू. सुमित बोडके आता मात्र गोलंदाजीसाठी आहे. बकरकार सांगतात की अफजल खान मारला गेला. ही बातमी चौथ्या दिवशी विजापुरास कळाली. ती ऐकताच आदिलशाह तख्तावरून उठून खेद करू लागला. बडी बेगम रडत रडत पलंगावरती पडली. पुढे 3 दिवस तिने पाणी ग्रहण केले नाही. इकडे जिजाऊंना इतका आनंद झाला की अफजल मारला गेला, राजेंच्या हाती मारला गेला. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. अक्षय गोडांबे बाद. शिवाजी राजांचा दरारा इतका वाढला होता की चारही दिशांनी शत्रूंना नीट साधी झोपही लागत नव्हती. प्रतापगडाच्या पराक्रमानंतर राजांच्या विजयाचा हा घोडा चौखूर उधळू लागला. यशवंत राजा, कीर्तिवंत राजा लोकप्रिय झाला. आज शिवप्रताप दिन. छत्रपती शिवाजी राजांनी आज अफजल खानाचा कोथळा काढला. तो आजचा दिवस आहे. आणि आपण आजच्या दिवसाची सुरुवात करत असताना कशाने केली आहे तर छत्रपती शिवाजी राजांच्या आरतीने सुरुवात केली आहे. कारण आपण पाहिले गेले छत्रपती शिवरायांनी 12 मावळ, सगळ्या 12 मावळातील असणारे मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. त्यातलंच हे 12 मावळ पैकी असणारे आपल्या मुळशी तालुक्यातले देखील मावळ आहे. त्यामध्ये विशेष आपण पाहिलं गोळे सरदार आहेत. विसरून चालणार नाही आपल्याला. मोठा सोक आडव्या बॅटने खेचलाय. बस काय भावा, मिळाल्या 4 धावा. चौकार. नायगडीचे 15 धावा स्कोर बोर्ड वरती आपण बघतोय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना नवीन बॅटर रुपेश आंबले दाखल झाले. स्ट्राइक ऑन. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. ऑन साइडला चेंडू खेळलाय. कॉर्नरचे खेळाडू फार दूरवरती. चेंडूला कव्हर करताय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि इथे अपील फार मोठी होती. सागरची पावलं बघायचं आता कुठल्या दिशेला जाणार. 1 रन शॉट ते देखील चेक केलं जाणार आहे. सागरच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. हा धावबाद आहे की नाही, रन शॉट आहे की नाही हे तिथे बघितलं जाईल. याची चर्चा करतो आपण. रनआउट आहे. शॉर्ट रन चेक होणार नाही कारण आपल्याकडे 2च कॅमेरे, दोन्ही कॅमेरे चेंडूला फॉलो करतात. तर आताची एकच धाव आहे. एकच धाव असेल. शिवरायांनी केली गर्जना हिंदवी स्वराज्याची. सरनौबत म्हणून निवड झाली पिलाजींची. म्हणून कीर्ती वाढली गोळे घराण्याची. बरोबर का गोळे पाटील? छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या ज्या पर्वत रांगा आहे या पर्वत रांगेमध्ये जे वसलेले शूरवीर आहेत हे मावळ प्रांत का पडलंय नाव तर 2 सह्याद्रीच्या मध्ये असणारा भाग तो म्हणजे मावळ आणि तिथे लढणारे जे शूरवीर आहेत त्यांना मावळे म्हटलं जायचं. अशा आपण या मावळ विभागामध्ये आहोत. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड जिने मराठी माणसाला ताटकणा दिला.
ती देखील याच मुळशी तालुक्यामधली. सोळा धावा स्कोरबोर्डवर. मावळ, खेड, मुळशी, मावळ. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा मॅच कडे सुमित बोडके तयार आहे. समोर असेल रुपेश. ओ उडवला यावेळेस बॉलला. फटका तर बघायचा आहे. उंच गेला, लांबी आहे का? शिवरायांची तळपली तलवार. इथे मात्र रुपेशने ठोकलाय षटकार. 6 धावा. नक्की जाऊन पाहिलं, सांगितलं ना की डीजे दशरथ आता फॉर्मला येणार. त्यांना माहिती आता सुरुवात झालेली आता. आणि ज्याचा आपण चर्चा करतोय, आज दिवस आहे 10 नोव्हेंबर, शिवप्रताप दिने. छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा दिवस आहे आजचा. मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा इनसाइड आउट व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ मध्ये. 1 बाउन्स. धावा मिळतात 4. चौकार. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आपण पाहतोय नुकतंच शुभागमन होतंय, सन्माननीय स्कोरबोर्ड वरती 26 बॉल आणि स्टंप ज्यांनी सौजन्य केलेले आहेत. अध्यक्ष शिवराज मित्र मंडळ मतेवाडीचे गणेशप्पा पवळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत. त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय अमरदादा निट्टे हे देखील उपस्थित होत आहेत. मी आमच्या दोन्ही अतिथींचं रायझिंग स्टार कंडक्ट मध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सामन्याकडे घेऊन जाईल पुन्हा एकदा मॅच कडे आपण जाऊयात. 27 धावा ज्या धावफलकावरती धावा आतापर्यंत नोंदवले गेलेले आहेत. थोडीशी चर्चा जे मैदानामध्ये आपण पाहतो नक्कीच ते मैदानामध्ये केली जातीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे त्यावेळेस बघायचंय. संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये, आपण पाहतोय पुढे एकदा धावफलकावरती 27 आहे. तिसरं षटक असेल प्रवीण साठेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. खोलवर टप्प्याचा बॉल. यानंतर आपण पाहिलेलं तर मैदानामध्ये पुढे एकदा एक धाव आली. 28 वरती जे धावफलक आहे आपण चर्चा करत होतो 12 मावळ. मग 12 मावळ मध्ये अंदर मावळ आहे, कानत खोरे, कोरबारसे मावळ आहे, गुंजन मावळ आहे, नाणे मावळ आहे, पवन मावळ आहे, पौड खोरे आहे, मुठा खोरे आहे, मोसे खोरे, रोहिड खोरे, वळवंट खोरे, हिरडस मावळ, असे 12 मावळ छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये प्रचंड प्रसिद्ध राहिले. पुढे सरसावसो खेळायचा होता, यावेळेस मात्र घरट सोडलं, परंतु पुन्हा यायला मागे उशीर झाला आणि यशाच्या मागे कृष्णाने चतुराई दाखवली. विकेट आली. फलंदाज बाद होतील प्रशांत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 28 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय गणेश शेठ पोवळे, त्याचबरोबर अमरजी निकटे यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं मी स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो.
पुढे ससावच तो किती खेळायचा प्रयत्न राहिला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहिजे तेवढा प्रॉपर मिडल होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 29 वरती धावफलक आहे. तिसरं षटक सुरू असताना प्रवीण साठे असं म्हणतात ना, एक एक पराभव दोन्ही संघांना आलेला आहे. पराभवाने माणूस संपत नाही, तर माणूस केव्हा संपतो, जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. त्यामुळे अशा वेळेस नेहमी तुम्ही स्वतःला सांगा की शर्यत संपलेली नाही, कारण मी जिंकलेलो नाही. लॉंग ऑफ मध्ये इथे विकेट. फलंदाज रुपेश आमले देखील बाद. आता मात्र बघायच्या वेळेस मैदानात मध्ये पुढे एकदा विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. आज आपण चर्चा करतोय, आज दिवसभर आपण इतिहासाकडेच जाण्याचा प्रयत्न करू. क्रिकेट आणि त्याचबरोबर त्याला जोड इतिहासाची. 29 धावा धावफलकावरती येतात. आपण पौड खोरे पाहिलं तर त्यामध्ये मग अनेक गावांचा समावेश होतो. मग बावधने, पाषाण, कोथुर्डू, लवळेगाव, पेरंगुडगाव, भुगाव, मुळशी गाव, तामिणी घाट हा भाग बराचसा जर आपण पाहिले तर मग आंबेडवेड गाव देखील त्याचा पौड खोऱ्यामध्ये समावेश होतो. हे देखील 12 मावळपैकी हा परिसर आहे. हलक्यातून फिंगर रोल केले, लेग ब्रेक बघायला मिळाला यावेळेस प्रवीण साठेचा. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू मात्र इथे डॉट आहे. आमचे ऋषीभाऊ कदाचित आता उद्याच्या तयारीसाठी निघाले, त्यांनी वेळ दिला, त्यांचा धन्यवाद. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, पंच केलाय ऑन साइडला आणि तिथे मात्र खेळाडू आहेत. प्रवीण साठे आल्यानंतर एका पाठोपाठ एक धक्के देत आहे संघाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 3 षटकं संपली आहेत. 29 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 5 फलंदाज बाद झाले आतापर्यंत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 29 धावा आहेत. 5 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत. संघाचा हा अर्धा डाव कोसळलेला आहे असं म्हणतात ना. संघाचा कणा मोडण्याचं काम आता गोलंदाजांनी केलेलं आहे. सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन नाडशी संघाने. पण या संघाला उभारी दिली जाणार का घोटावडे वॉरियर संघाकडून? खोलवा टप्प्याचा बॉल होता, अलोंदी कार्पेट, लॉंग पॅसचा कव्हरचा खेळाडू शून्यला कव्हर करताय. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? तर नाहीये. एकच धाव आली. गोटावडे वॉरियर संघाला सांगावायची आता गरज नाही की इथून पुढे आपल्याला मोठे फटके खेळावेच लागणार आहे. प्रसाद आणि हर्षल पारखी जोडी मैदानामध्ये असताना पुण्याचा बॉल तयार. नागेश आखाडे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. यावेळेस मोठा स्ट्रोक लॉंग बॅक्सच्या कव्हर मध्ये. ओ मला वाटतं कदाचित सूर्याची किरण डोळ्यावरती आली असावीत. दोन धावा इथे मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक अतिथी मान्यवर मात्र जसा वेळ मिळतोय मान्यवरांना तसंच मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देत आहेत, भेट देत आहेत. आणि हेच आपण पाहिलं तर रायझिंग स्टारच्या या सगळ्या सदस्यांनी कमवलेला हा मित्रपरिवार आहे. या सगळ्या मित्रपरिवारांनी या मान्यवरांची मन जिंकण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी प्रामुख्याने ज्यांच्याकडे आम्ही भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाहतोय असे आदरणीय मिलिंददादा बाळंस यांचं आगमन होतंय. त्याचबरोबर युवा नेते अमित भाऊ आखाडे, युवा नेते नवनाथ भाऊ काकडे यांचं शुभागमन होतंय. मी आलेल्या अतिथी मान्यवरांचं रायझिंग स्टार करंडक 2025 मध्ये पेरंगुड ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या तरुणांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे.
खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नक्कीच युवकांचं एक आशास्थान, भावी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय मिलिंददादा वाळंस दादांचा याच्याकडे शुभागमन होतोय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आम्ही दादा आखाडे, नवनाथ भाऊ काकडे, युवा नेते आणि त्यांचे सहकारी सगळे मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो. तर मॅच कडे जाऊयात. आपण बघतोय पुन्हा एकदा 33 धावा मोठा स्थगिती खेळायचा होता. बॅटल्या आता बाजूची कडा एक सिंगल येताना आपल्याला बघायला मिळाली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती आता धावा 34 धावाच्या धाफलकावर आहेत. या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मिलिंददादा वाळंस यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यांचा सन्मान आदरणीय महेश भाऊ वाघ यांच्या शुभ हस्ते आम्ही मिलिंद भाऊंचा सन्मान करतोय. भाऊंना विनंती करतो भाऊ आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. रायझिंग स्टार करंडक या स्पर्धेच्या वतीने आमच्या तरुणांच्या वतीने आपला सन्मान होतोय. तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओके, व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहतोय अतिथींचा सन्मान. कारण आपण पुण्यनगरीमध्ये आहोत आणि पुण्याची परंपरा, महाराष्ट्राची परंपरा अतिथींना देव मानणारी परंपरा आहे. अतिथी देव भव. त्यानंतर युवा नेते सन्माननीय अमित भाऊ आखाडे यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. त्याचबरोबर नवनाथ भाऊ काकडे युवा नेते यांचाही आम्ही सन्मान करतोय. विशालजी बलकवडे यांच्या शुभास आम्ही सन्मान देतोय. तर मी आमच्या मान्यवरांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आणि त्याचबरोबर नवनाथ भाऊ काकडे यांचा इकडे सन्मान होतोय. त्याचा सन्मान चैतन्य भाऊ गोळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. चैतन्य भाऊ गोळे पाटील यांना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी या. 36 धावा धाफलकावरती आहे. 5 षटकांचा खेळ, 14 षटक संपलेले, 5 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाचा अर्धा डाव इथे हा कोलमडून पडलेला आहे. आणि आपण पाहिले गेले तर या मोडलेल्या कण्याला तर उभारी द्यायची या फलंदाजांना. ओळखलत का सर मला, पावसात आले कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहुणी, गंगा माई आली गेली घरट्यात राहुणी, मोडून पडलाय संसार सारा तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी पुन्हा एकदा लढ म्हणा. आज त्या लढायची गरज आहे. तो लढा इथे मैदानामध्ये गोटावडे वॉरियर्स संघाला करावा लागणार आहे. पुढे सरसावण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस बघायचे चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. तिथे संघाची धावसंख्या 38 वरती धावफलक आहे. भावी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मिलिंददादा वाळंज आपण आलात, या स्पर्धेला भेट दिली, आमच्या सन्मानाचा स्वीकार केला. आपलं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. हो, फटका फसला होता इथे, परंतु तिथे मैदानामध्ये बघायचंय हा चेंडू परफेक्ट पाहिजे तेवढं मिडल, पाहिजे तेवढं एलिमिनेशन नव्हतं. 40 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आणि इथे मात्र विकेट. फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 40. 6 फलंदाज बाद झालेत. लकी मैदानामध्ये आपण आता पाहतोय दाखल इथे होणार आहे. बॉल तयार. प्रवीण सुजितचा स्ट्रोक किती खेळायचा प्रयत्न पहिल्याच बॉल वरती आत्मविश्वासाने मात्र हा स्ट्रोक खेळला त्याने.
एक धाव रोखू शकलेली नाहीये. धावफलकावरती 41-42 धाब्यांचा आता टार्गेट आहे. चला तर या नंतरचा होणारा सामना आणि तो सामना देखील आपण खेळवणार आहे. मारुंजी वर्सेस वाळीण डोंगरगाव या दोन संघांमध्ये आनंदाची होणारी मॅच आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो आपण टॉस साठी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील सन्माननीय चैतन्य भाऊ गोळे पाटील यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आता तुम्हीच आमच्यासाठी अतिथी आहेत. यानंतरचा सामना हा 4 षटकाचा खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद असावी. चला मारुंजी विरुद्ध वाळीण डोंगरगाव दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करतो आपण टॉस साठी 4 षटकांची मॅच असणार आहे. चला बॅट्समन चला फलंदाजांना विनंती असेल लगेच घाई करा. तर मॅच कडे पण जाणार आहोत आणि नक्कीच पहिला डाव संपलेला आहे. 41 झालेले आहेत. 42 धाब्यांचं टार्गेट आहे आणि या 42 धाब्यांचं टार्गेट कशा प्रकारे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पळून पूर्ण केले जाणार आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो आता नक्कीच शून्यापासून मात्र ती सुरुवात करावी लागेल. पुन्हा एकदा सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी संघाला यानंतरची देखील होणारी मॅच वाळीण डोंगरगाव वर्सेस मारुंजी क्रिकेट क्लब. पुढचा सामना 5 षटकाचा आयोजकांनी सांगितलेला आहे. 5 षटकाची मॅच खेळवली जाईल तुमची. वाळीण डोंगरगाव संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर सामना बघायच्या मैदानामध्ये आता पहिला चेंडू डॉट आलाय. एका बाजूला असेल प्रवीण साठे, दुसऱ्या बाजूला असतील निलेश खैरे. पहिलाच बॉल होता प्रशांत शेळके यांचा. मिड ऑफला क्लिअर करत लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतायत 4. हा चौकार. पहिला चौकून पाहतो चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती खेळलेला चौकार प्रवीण साठे. कट करायचा होता यावेळेस चेंडूला फॉलो केलं परंतु मला वाटतं आपण पाहतो ना की वाईटचे नियम जे बदललेले आहेत. वाईट म्हणजे काय
तर जो चेंडू फलंदाजाच्या रीच पासून दूर वरती आहे तो चेंडू म्हणजे वाईट. परंतु बरेच फलंदाज आपण पाहतो चेंडूला फॉलो करतात. सफल होता, जागा बनवली यावेळेस प्रवीण साठेने आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग मध्ये. दन 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 करत आलेला चौकार. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाईल स्कोर बोर्ड वरती 8. प्रवीण साठे पुढे तैयार असेल मैदानाच्या आतमध्ये. फिर से एक बार ये प्रवीण साठे का है वार. सिक्सर, षटकार. छोटे दुश्मन की करता मन धरनी तुम सिक्सर मैदानाच्या आतमध्ये आला. पहिला चेंडू जरूर इथे प्रशांत शेळकेचा चांगला होता, परंतु दुसऱ्याच बॉल पासून गेअर शिफ्ट केला इथे प्रवीण साठेने. मॅचचा आपण पाहतोय त्याला माहितीये मॅच लवकर संपवायची. पुन्हा इथे कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका मात्र आता इथे जबरदस्त आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघाला एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. चौकार. आता मात्र आपण बघतो इथे चौकार आला. चौकाराच्या मदतीने स्कोर बोर्ड वरती 18 धावा. एक षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. निखिल भाऊ आज खूप तुम्ही वेळ दिला आम्हाला. उद्या पूर्ण दिवस, कारण उद्या घरचा संघ या मैदानावरती खेळणार आहे. उद्या यजमान संघ असेल. उद्या याच तालुक्यामध्ये या नवीन चेहऱ्यांनी अक्षरशः वेळ लावलं या मुळशी तालुक्यातील प्रेक्षकांना. उद्या रायझिंग स्टारचा संघ या मैदानावरती भिडणार आहे. बोला तयार. क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनसाइड एज. आणि उद्या आपण पाहतो नक्कीच आमचे नागेशजी राठोड हे देखील उपस्थित झालेले आहेत. नागेश, आपलं देखील स्वागत. एक सिंगल इथे आली. 19 धावा धावफलकावरती आहेत. साऱ्या जगात बारी ती 19 फेब्रुवारी ती म्हणजे माझ्या राजांची शिवजयंती. ती आता ओढ 19 फेब्रुवारीची प्रत्येकाला लागलेली आहे. आखुटपाचा बॉल दे घुमवलाय. चेंडूला पाठवलाय डीप लॉंग लेगला सीमारेषा पार आणि हाई आलाय चौकार. संघाची धावसंख्या मात्र आता वेगाने पुढे सरकतीये. पुन्हा एकदा प्रवीण साठे सांगत असेल रुपेजी दिशा से भटके तो पडेंगे फटके. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र प्रचंड मोठं आक्रमण. स्विचिटचा स्ट्रोक यावेळेस खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र नक्की चेंडूला पाठमोरे होतील. पाहता चेंडू मात्र थांबलेला नाहीये. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा इथे चौकार आहे. चौकार आलाय. चौकाराच्या मध्ये 33 धावा धावफलकावरती. अजूनही 9 धावींची गरज. 9 चेंडू मध्ये 32 वरती खेळतोय प्रवीण साठे. मोठा सो खडे
आता तो फक्त खेळत नाहीये, तो 11च्या 11 खेळाडूंना दमवतोय. प्रवीण साठेच्या बॅटमधून चौकार. बॉल तयार. अजूनही 5 धावा बनवायच्या. 37 धावा स्कोरबोर्ड वरती. मोठा स्ट्रोक तर जरूर इथे खेळलाय, परंतु बघायचे खेळाडू आहे तिथे. चेंडूला कव्हर करतील. 1 धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलक पुढे जाईल 38 वरती. अजूनही 4 धावा, 18 चेंडू शिल्लक आहेत. स्वतःला चॅलेंज आपण पाहतोय नक्कीच इथे प्रवीण साठेने केलंय. कारण क्रिकेट म्हटलं की क्रिकेटचा लॉंग फॉर्म जर आपण पाहायला गेलं तर सुरुवातच सी पासून होते. सी फॉर क्रिकेट, सी फॉर चॅलेंज, आणि चॅलेंज हे स्वतः स्वीकारावं लागतं. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पुण्यात येथे केला जाईल. शेवटचा आपण पाहतोय आता मैदानामध्ये 4 धावांची गरज गोलंदाजीसाठी. गोलंदाज अक्षय आलाय. आणि हा चेंडू नो बॉल. नो बॉल का दिलाय तर ऑफ साइडला फक्त 3 तुम्ही खेळाडू लावलेले आहेत, ऑन साइडला 6 खेळाडू आहेत. जे क्रिकेटच्या नियमामध्ये बसत नाही तिथे मात्र पंच अतिदक्ष पंच आहेत. स्वप्नीलजी कपिल यांचा लगेच तो हात बाहेर निघाला. फ्री टॉन. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. अखूट टप्प्याचा बॉल घुमवलाय आणि हा विजयी षटकार प्रवीण साठेच्या बॅटमधून. हार्डलक घोटवाडे वॉरियर्स टीम, काय हरकत नाही, परंतु आज असं म्हणता येईल की सीझनची सुरुवात आहे. अजून बरेचसे संघ सरावामध्ये नाहीयेत, परंतु आज तुम्ही आलात, रायझिंग स्टार करंडक ही स्पर्धा खेळलात, या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आम्ही पिरंगुड ग्रामस्थांच्या वतीने, रायडिंग स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने आम्ही तुमचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय.